छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुण रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. गेल्या काही महिन्यात वाड्यावर दुरुस्तीची कामं अचानक एवढी कशी वाढली? अति सन्माननीय सरसेनापती भालचंद्रराव बल्लाळांना हा प्रश्न विचार. ही कच्ची पायवाट या भैरवकालीच्या टेकडीला वळसा घालून सरळ पुलाच्या बांधकामाकडे जाते. पार्वतीची गोष्ट सांगताना तुम्हाला मी ती ऐकताना मला खूप धैर्य लागणार आहे मिस्टर शास्त्री. चूक ना महादेवांची होती ना पार्वतीची. हा एक खूप मोठा गैरसमज असणार आदिनाथ. तसं आपल्या बाबतीत. कशाबद्दल बोलतेस? तू डॉक्टर सामंतांकडे गेली होतीस? तुला त्यावेळेच्या काही गोष्टी कळल्यात का? काय कळलंय तुला मला सांग. तसं नक्की नाही सांगता येणार, पण शुभ्रम उगम उत्तर देऊ नकोस. काय ते मला नीट सांग. महादेव आजोबांच्या मनात संशय. कशाबद्दल संशय? पार्वती आणि श्रीरंगराम. व्हॉट नॉनसेन्स शुभ्रा. हे डॉक्टर सामंतांनी तुझ्या डोक्यात भरवलं ना? हो ना? मागे मी एकदा त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा सुद्धा मला ते हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हाच मी ठरवलं त्यांच्या नादाला लागायचं नाही. तू त्यांच्याकडे इतके दिवस जातेस, तू त्यांच्याकडे जाण्यात कम्फर्टेबल आहेस म्हणून मी तुला अडवत नव्हतो. पण पुन्हा पुन्हा ते असली फालतू बडबड करणार. ते काहीच म्हणाले नाही. जे काही पाहिलं ते मी पाहिलं. असं काय पाहिलंस तू शुभ्रा? एका वादळाची सुरुवात पाहिली. कदाचित याच वादळाने नंतर आपला संसार उद्ध्वस्त केला. हो आदिनाथ, असंच झालं असणार. आपला नाही, आपला नाही. महादेव आणि पार्वतीचा. तो म्हणजे आपण नाही शुभ्रा. तू काय पाहिलास? त्याने तुला काय सांगितलं हे मला माहित नाही, पण एकच गोष्ट सांगतो तुला. एकच. जग इकडचं तिकडे झालं तरी चालेल, पण मी तुला सोडून जाऊ शकत नाही. तू माझं आयुष्य आहेस. तेव्हा ही गोष्ट आता पुन्हा तुझ्या मनात येऊ देऊ नकोस. कळलं? विक्रांत, डॉक्टर प्रदीप जोशी आपल्याला मदत करायला तयार आहेत.
तुला आता कोर्टाकडून परमिशन मिळवावी लागेल. यावेळी ते तितकंसं सोपं जाणार नाहीये. अभिमान एक जामीन नाकारलेला आरोपी आहे. इट्स गोइंग टू बी डिफिकल्ट. बघूया. चल निघू मी. विराज, बरेच दिवस झाले एक गोष्ट विचारायची होती तुला. विचारेन म्हणून राहून जाते. विचार ना. त्या दिवशी मी आणि प्रिया एकमेकांशी बोलत असताना गाडी रुळावर आली तर परत गोट. मी बोलू. Go ahead. आम्ही दोघं एकमेकांशी बोलत असताना तिने एका गोष्टीचा उल्लेख केला. कुठल्या गोष्टीचा? पुनर्जन्म. तिने मला विचारलं, माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे का? मला काही कळलं नाही. मग ती मला म्हणाली की मी जे काही बोलतेय ते डॉक्टर विराज सामंत तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करू शकतील. मग आमचं बोलणं अर्धवट राहिलं. काय बोलत विराज? विराज, काय रे, तुझा असा अचानक पुतळा का झालाय? तुला निघायचं होतं ना विक्रांत? हो, पण हे पुनर्जन्माचं काय? कदाचित तिला असं सुचवायचं असेल की माझा पुनर्जन्म झालाय. मागच्या जन्मी मी कोणी वेगळा होतो आणि या जन्मी डॉक्टर विराज सामंत आहे. हे खरं? हो. मेरे निकलने का टाइम हो गया. बाय. हे बघ विक्रांत, मी तुला नाही, कळलं मला. कळलं. माझा सुद्धा पुनर्जन्म झालाय. मागच्या जन्मी मी जेम्स बॉन्ड होतो. या जन्मी इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. करेक्ट? चल बाय, टेक केअर. काय ग, झोप लागत नाहीये? जरा अस्वस्थ झाले मी. का? काय झालंय? मला एक स्वप्न पडलं. मग स्वप्नात लग्न होतं माझं आणि आधीच. वसईच्या वाड्यावर. पण इतक्यात ती शुभ्रा आली तिकडे. शुभ्रा नाही, पार्वती. हा, नाही, शुभ्रा. आणि ज्या ठिकाणून माझी बरात निघणार होती तिथून माझी थिंड काढली त्या लोकांनी. आणि त्या थिंडीच्या सर्वात पुढे होता तो रघुनाथ शास्त्री. मी वळून आधीला शोधत होते. मी आधीला खूप हाका मारल्या आणि तो मला दिसलाय. मी त्याला म्हटलं, आधी प्लीज हेल्प मी, आधी. आणि त्यांनी त्याचा हात माझ्या पुढे केला. पण त्याचा तो हात काळ्या रंगाने भरला होता. तो हात पुढे आला आणि तो काळा रंग त्यांनी माझ्या तोंडाला भाजला. आणि मग मी जागी झालीस का? आणि तू?
मजेशीरच आहेस तू. आत्ताच्या आणि गेल्या जन्मातल्या माणसांना एका स्वप्नात कोंबून मोकळी झालीस तू. कोंबून मोकळी झाले म्हणजे स्वप्न काय ठरवून पडतात? नाही, मला तर स्वप्नच पडत नाहीत. कारण अचेतन गोष्टी सुद्धा माझ्या ताब्यात असतात. माझ्या मेंदूला मी माझ्याबरोबर असले खेळ खेळायला परवानगीच देत नाही. मी तुमच्या एवढी ग्रेट नाही. माहितीये मला. शांतपणे झोप आता. आणि हो, त्या इंदुमतीची जी काही धिंड काढली असं तू मला सांगतेस, ते एकदा आता मला तुझ्या डोळ्यांनी बघायचंय. म्हणजे भूतकाळाच्या दारामागे पुन्हा एकदा डोकावण्याची वेळ झाली आहे सुलेखा. अंघोळ झाली का रे तुझी दादा? हो झाली आहे का? जरा इकडे बघ ना. जरा. अगं काय आहे? अरे विभूती आहे महाराजांची. कुसुम, माझं मन राखण्यासाठी तरी कपाळाला लावून घेणारस का तू दादा? घरातल्या प्रत्येकाला लावायला सांगितले मला ही विभूती महाराजांनी, दुष्ट प्रवृत्तीपासून संरक्षण करण्यासाठी. हे असले अंगारे आणि विभूती लावून संरक्षण होतं कोणाचं कधी? होतं. माझा विश्वास आहे. तुझा नसेल तर नसू दे. सिद्ध पुरुषांचा आशीर्वाद असतो हा. त्यासाठी जे काही करायचे, जे काही कष्ट करायचे ते सगळे मी करणार आहे. माझी तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. सगळे कष्ट म्हणजे तू आणखी नवीन उपासतापास सुरू केलीस की काय? आजपासूनच केलंय. दर मंगळवारी सिद्धिविनायकाला पायी सुद्धा जाऊन येणार आहे मी. कुसुम, हे सगळं कशासाठी? माझं बाळ गेला, सुलेखा नाहीशी झाली. कुणी काय केलं? नुसते हातावर हात धरून बसलेत सगळे. 4 दिवस रडले आणि सगळे आपापल्या कामाला लागले. तुलाही माहितीये कुसुम, हे असं नाहीये. प्रत्येकाची दुःख सोसायची पद्धती वेगवेगळी असते. हो ना, एवढं कळतंय ना तुला. मग मी जे काही करते त्याला नावं का ठेवतोस तू? आधीच एवढे उपास तपास करतेस तू. या वयामध्ये पारल्यापासून प्रभादेवीला काही होत नाहीये दादा मला. माझ्या श्रद्धेचं बळ खूप मोठं आहे. तुझ्या श्रद्धेविषयी मला काहीही म्हणायचं. का वाद घालतोयस तू दादा? मी तुला काही करायला सांगते का? तुझी काळजी असू शकत नाही मला? बाळाला गमावून बसलो मी. उद्या तुला काही झालं तर कुठल्या देवाकडे हात पसरून सांग मला. काही होत नाहीये मला. नको काळजी करूस तू माझी.
काय चाललं होतं तिकडे? फोटो जवळ काय काम आहे तुमचं? का हात लावलात फोटोला? हात कुठे लावला? माऊलीच्या पाया पडू. पाया पडत होता? मागे एकदा तो फोटो खाली पडून त्याची काच फुटली होती. मालकानं वाटलं काय वाऱ्याने फोटो पडला असेल म्हणून, पण माझी तेव्हाही खात्री होती आणि आताही खात्री आहे, त्या फोटोची काच तेव्हा फुटण्यामागे तुमचाच हात होता. काय बोलतोय? पार्वती माऊली माझी तिच्या पाया पडत होतो, अरे तिचा फोटो मी पडेल कुठं पेडशील? नाटक नका करू. काय करत होता ते सांगा. मी कुठं काय करत होतो? अरे हा, ते मी इडी काडी काढण्यासाठी खिशात हात घातला आणि त्या काडी बरोबरच माझी पावली अशी गरगळत गेली. तिथ बघितली, तिथवर नव्हती. वाटलं भीतीवर चढून फोटोच्या मागं नाही लपली. माझ्याकडे जास्त शहाणपणा करू नका. हे शहाणपणा कसला बाबा? अरे पावली हरवली हा खरं म्हणजे मूर्खपणा आहे. मला मूर्ख समजता काय तुम्ही? जाऊ सुपन आजोबा, मला सांगा, ते त्रिशूळवालं पान कुठे आहे? पान? अरे का म्हणजे तुझी सुई अजून तिथंच टाकले. पान 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 तो पान पान करत. सोपन आजोबा, ते पान कुठे? मला सरळपणे सांगा. सरळपणे मला सांग, तू त्या दिवशी काय शोधत होतास? म्हणजे मी तुला हवं ते सांगतो. उगाच रागाने निळा पिवळं होऊ नकोस. पावट्या त्या दिल्या सांगत असतोस नाही का तू? सोपन आजोबा कसं आहे तुम्ही? त्या दिल्यासारखा पेदऱ्या झालायस तू. देवाने मला एक खून माफ केला असता ना, तरी मुंगी सुद्धा मारू शकला नसता तू. सोपन आजोबा, मला ते पान हवंय. पान हवंय? मला सांग, तुझी ती झाडावर घरघळत गेलेली पावली गावली का? पण आजोबा, मला पान 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 हवंय. येतो ना, माझी पावली गावली की तुला पान देतो. दत्वट खाते. 4 पावल्या हरवल्या, बंडारू पाया गेला, तबच बोंबलत. डायरी कुठे तनिष्का? काय? ती डायरी कुठे? मी त्या रात्री आले होते तेव्हा माझ्या हातात एक डायरी होती, ती कुठे? खूप लवकर आठवण झाली तुला. मी पॅनिक झाले होते तेव्हा. इथेच आणून बसवलत ना मला आणि माझ्या हातातून डायरी काढून घेतली. ती डायरी कुठे आहे? ती मला आत्ताच्या आत्ता हवी आहे. आवाज खाली. सोसायटीमधल्या लोकांना एवढ्या मोठ्या आवाजाची सवय नाहीये. तुमचा आडमोठा स्वभाव जर बदलला नाहीये तर त्यांना ती सवय करून घ्यावी लागेल. डायरी कुठे आहे? माझ्याकडे. द्या, मला आत्ताच्या आता हवी आहे ती द्या. मला नाही वाटत तुला त्याची गरज आहे. हे तुम्ही नाही ठरवायचं, मीच ठरवायचं. माझ्या घरात मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे मीच ठरवायचं. आणि ज्यांना कोणाला हे मान्य नसेल ना, त्यांना दरवाजा उघडा आहे. दिस इज नॉट फेअर तनिष्का. निखिलच्या त्या डायरीमध्ये असं काही लिहून ठेवलं आहे की जे वाचल्यामुळे जिजू माझा गळा आवळायला आले होते. ती डायरी मला हवी आहे. मलाही काही पूजा नाही करायची तिची, मला डिस्ट्रॉयच करायची, पण ती हवी आहे मला डायरी. म्हणजे तुला खरंच गरज नाही आहे त्या डायरीची? माझ्याकडे राहिली तर काय फरक पडतो? तुम्हाला काय गरज ती तुमच्याकडे ठेवायची? फाडून टाका, जाळून टाका. ब्लॅकमेल करायचंय मला. तुझ्याशी फालतू बाता करायला माझ्याकडे वेळ नाहीये. मला बाहेर जायचंय. कुठे? भावाला भेटायला चालला? तरीच म्हटलं
इतके दिवस हा प्रश्न विचारला कसा नाहीस? इतके दिवस ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून का ठेवली? तुला मागेही सांगितलं सुलेखा, तुझ्यापासून काही लपवून ठेवावं एवढी तू महत्वाची नाही आहेस. जो विक्रांत भोसले माझ्या जीवावर उठलाय तो भाऊ आहे तुमचा. कसा विश्वास ठेवायचा मी तुमच्यावर? नको ठेवूस, मला गरजही नाहीये त्याची. दरवेळी तुम्ही तुमची दादागिरी माझ्यावर करू शकत नाही तनिष्का. मी काय करू शकते आणि काय नाही हे तुला चांगलंच माहिती आहे, नाही का?